गोंदिया में सखी वन स्टॉप सेंटर की संवेदनशील और त्वरित कार्रवाई से पिछले 1 महीने से लापता बिहार और भुसावल की 2 महिलाएं सकुशल अपने परिवार तक पहुंच गई है। जानकारी के मुताबिक बिहार की रिंकू देवी गोंदिया के रावणवाड़ी इलाके में भटकती हुई मिली थी, जबकि भुसावल की रेखा राठौड़ रामनगर थाना क्षेत्र में पुलिस गश्त के दौरान मिली। दोनों महिलाओं को सुरक्षा के लिए सखी वन स्टॉप सेंटर में रखा गया, जहाँ केंद्र के कर्मचारियों ने उनसे बातचीत कर उनकी पहचान की और परिवार की जानकारी जुटाई। सभी कानूनी प्रक्रिया पूरी होने के बाद दोनों महिलाओं को उनके परिवार को सौंप दिया गया। सखी वन स्टॉप सेंटर की समय पर कार्यवाही की बदौलत दोनों महिलाएं अब सुरक्षित अपने घर पहुंच चुकी हैं। सर, आमच्याकडे एक महिला आलेली होती एक ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत। ती महिला गोंदियाच्या आजूबाजूच्या परिसरात भटकत असताना त्यांच्या पेट्रोलिंग दरम्यान मिळाली आणि तेव्हा पोलीसवाल्यांनी आपल्या रेस्क्यू करून तिला आमच्या वन स्टॉप सेंटरला ठेवण्यात आले होते। त्यानंतर ती आणि व्यवस्थित पत्ता काही सांगत नव्हती, नुसते येऊन इथं आरडाओरड आणि माझे पोलीस नाही हेच सांगायची। तिच्याकडून 2-3 दिवस राहिल्यानंतर माहिती काढून घेऊन तिच्या गावाचं तिने नाव सांगितलं आणि त्या नावाच्या आधारे पत्ता काढून आम्ही तिच्या घरापर्यंत पोहोचलो आणि तिच्या घरच्या लोकांना इथे बोलवून घरच्या लोकांचे स्वाधीन करण्यात आले। दुसरी एक महिला बिहार जिल्ह्यातली होती आणि ती काटी गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरत असताना तिथल्या गावकऱ्यांना आढळल्यामुळे त्यांनी 112 वर कॉल केला आणि रावणवाडी पोलीस स्टेशन मार्फत तिला वन स्टॉप सेंटरला दाखल करण्यात आले होते। इथे आल्यानंतर ती नुसती रडायची। तिला जेव्हा माहिती विचारायचा प्रयत्न केला तर फक्त ते माझं कोणीच नाही, माझ्या मुलांना कोणीतरी चाकू खुपसून मारला आहे, मी एकटीच आहे असे सांगायची। 2 दिवस इथं ठेवल्यानंतर तिला हळूहळू विचारायला सुरू केले। त्यांनी तिनं आपला बिहार गावचा म्हणजे ॲड्रेस दिला आणि त्या आधारावर तिच्या फॅमिलीपर्यंत आम्ही पोहोचलो। जेव्हा त्या गावातल्या प्रधान जसं आपल्याकडे पोलीस पाटील असतात तशाच प्रकारे तिकडे गाव प्रधान असतो, त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की यांचा पूर्ण परिवार आहे आणि गावातले त्याचा जो परिवार आहे नाशिक इथे कमवायला गेलेला आहे म्हणून। मग आम्ही नाशिक इथे संपर्क साधला आणि तिच्या मुलांपर्यंत पतीपर्यंत पोहोचलो। तेव्हा त्यांनी सांगितलं की 29 तारखेपासून ही महिला घरून रात्री 11 वाजता बेपत्ता झालेली आहे आणि तिचा खूप शोध पण घेतला। मग आम्ही त्यांना बोलवलं, ते लोक रात्री उशिरा 11 वाजतापर्यंत आलेत आणि त्यांच्या हँडओव्हर आम्ही केलं। आमच्याकडे 24x7 सेवा कार्यरत असतात, तिथे सर्व कर्मचारी असतात आणि कोणत्याही वेळी कसल्याही पद्धतीची महिला आली असली तरी आम्ही इथे तिला सर्व सोयी सुविधा पुरवतो। टिफिन वगैरे खाण्यापिण्याची नाश्त्याची सर्व व्यवस्था इथे केली जाते आणि माननीय जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि परिवीक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन स्टॉप सेंटर 24x7 चालू आहे आणि अशा पीडित महिलांसाठी तसेच जे घरेलू समस्याग्रस्त आहेत, घरेलू हिंसाचार संबंधित काही महिला आहेत, अशा महिलांचे निराकरण या सेंटर मार्फत केले जाते।